नमस्कार मित्रांनो, अरण्य गावरान पोल्ट्री फार्ममध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तरी आपले कस्टमर आहेत, आपले यूट्यूबला व्हिडिओ बघून बऱ्याच दिवसापासून माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते, जवळपास 1.5-2 महिन्यापासून। ते भरपूर अंतरावरनं लांब आलेत म्हणून मी व्हिडिओ बनवते आज त्यांचा। ते कोल्हापूरवरनं आपल्याकडे पुण्यात फक्त या लेकडनेक कोंबड्या नेण्यासाठी एवढ्या लांब आलेले आहेत। त्यांना त्यांच्या भागात एवढ्या प्रमाणात मोठ्या भेटत नव्हत्या कोंबड्या, त्यांनी आपल्याकडनं 3 कोंबड्या चालवलेल्या आहेत। तर त्यांना कोंबड्यांची क्वालिटी भरपूर आवडली म्हणून इतक्या लांब आलेले आहेत। तसं तुम्ही काय बोलसाल या कोंबड्यांबद्दल? कोंबड्या आमच्या कोल्हापूर भागात, मी कोल्हापूरहून आलो आहे आणि साहेबांचं कोंबड्यांचा रिझल्ट भरपूर चांगला आहे आणि क्वालिटी चांगली आहे आणि फार्मचं व्यवस्था पण भरपूर चांगलं आहे, रोगराई नाही कोंबड्यांना कुठल्या पण। आणि कोंबड्यांची क्वालिटी बघा कशी आहे, ब्रीड पण चांगले आहे आणि ही ब्रीड आपल्या भागात भेटत नाही। आपण ह्याच्या पुढे ही ब्रीड वाढवूया आणि त्याबद्दल साहेबांचं धन्यवाद आहे आपल्याला, कोंबडी चांगली दिल्याबद्दल। त्याबद्दल ते खास ब्रीडिंगसाठी या कोंबड्या घेऊन चाललेले आहेत। त्यांना या प्रकारचे ब्रीड तयार करायचे नवीन। लेकडनेक म्हणजे या कोंबडीच्या मानेला केस नसतात आणि ही कोंबडी थोडीशी मोठी असते, आपल्या नॉर्मल गावरान कोंबडीपेक्षा थोडीशी मोठी राहते, वजन वगैरे चांगली राहते। असं म्हणतात की या कोंबडीचं मटण खाण्यासाठी वेगळं चव लागते, याची म्हणजे टेस्टी लागतं जास्त। तर ते खाणाऱ्यांनाच माहिती। तुम्हाला जर अशा कोंबड्या वगैरे काय पाहिजे असतील, अंडी पाहिजे असेल तर आमच्या फार्मला नक्की व्हिजिट करा। धन्यवाद। हे बघा, यांना अशा प्रकारे आपण पॅक करून दिलेले आहेत बॉक्समध्ये, त्यांना लांब जायचे म्हणून। पाय पण बांधलेत, उड्या नको मारायला कोंबड्यांनी म्हणून। कोंबड्यांची क्वालिटी बघू शकता, एकदम प्युअर गावरान कोंबड्या आहेत सगळ्या। एक मल्टी कलरमध्ये त्यांना देऊन टाकली मी, ती मला ठेवायची होती पण त्यांना आवडली, मग त्यांना नाही म्हणता आलं। त्यांनी त्यांच्या आवडीप्रमाणे कोंबड्या चॉईस केलेल्या आहेत आणि हे असे होल करून दिलेले आहेत आपण त्यांना। आपल्याकडं कोंबड्या भरपूर कमी झाल्यात आता, तर आपल्याला आपल्या घरीच पॅरेंट स्टॉक तयार करायचे आहेत। इकडं आहेत आपली पिल्लं, ते अजून 2-3 महिन्यात तयार होतीलच आपली। हे बघा कशी बसली सगळी गारव्याला, ही लवकरच तयार होतील, जवळजवळ 70-80 पिल्लं आहेत।